नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन 7 मराठी। भारतीय जनता पार्टीच्या 46व्या स्थापना दिनानिमित्त नगरसेवक अजय पावसकर यांच्या जनसंपर्क कार्यालय इथं भारतीय जनता पार्टीच्या ध्वजाचं पूजन करण्यात आलं। याचबरोबर सत्यनारायण पूजेचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। भारतीय जनता पार्टीच्या 46व्या स्थापना दिनानिमित्त कराडमध्ये सोमवारपेठ पावसकर गली येथे नगरसेवक अजय विनायक पावसकर यांच्या भाजपा जनसंपर्क कार्यालयात सकाळी भारतीय जनता पार्टीच्या ध्वजाचे पूजन करण्यात आले। या कार्यक्रमाला माजी ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष विनायक अण्णा पावसकर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी नगरसेवक अजय पावसकर यांच्यासह एकनाथ बागडी, विश्वनाथ फुटाणे, संतोष काळे, प्रकाश जाधव, देवीदास शानबाग, प्रसाद कुष्टे, नितीन पाटील, कुलकर्णी काका, प्रदीप मराठे, शिवाजी जाधव, वैभव पावसकर, ओंकार पावसकर आणि रमेश शिंदे हे उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला भाजपा ध्वजाचे पूजन करून पक्षाच्या विचारांना व कार्याला पुढे नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। तसेच भारतीय जनता पार्टीच्या 46व्या स्थापना दिनाचं औचित्य साधून भाजपाचे नगरसेवक अजय विनायक पावसकर यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये सत्यनारायण पूजेचं तसेच प्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। नगरसेवक अजय विनायक पावसकर आज भारतीय जनता पार्टीचा 46वा स्थापना दिवसानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो। आज स्थापना दिवशी आज भारतीय जनता पार्टीचा आपल्या ऑफिसच्या समोर ध्वजपूजन करण्यात आलं। तसेच विविध कार्यक्रमही घेण्यात आले। आमच्या भाजप कार्यालयामध्ये सत्यनारायणची पूजाही घेण्यात आली। तसेच आम्ही भाजपच्या माध्यमातून सर्व कार शहराचा विकास करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत। पुन्हा एकदा मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व सदस्यांना व सर्व नागरिकांना या स्थापना दिनाच्या शुभेच्छा देतो।